अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन, त्रिवार मुजरा. सर्व समर्थ सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आपण दररोज नित्य सेवा करतो, म्हणजेच 11 माळी जप करतो व श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीचे क्रमशः 3 अध्याय करतो. ही सेवा जशी आपल्याला महत्वाची आहे तशीच दररोज 4 ते 5 मिनिट वेळ लागणारी पंचमहायज्ञ सेवा ही नित्य सेवेतली सेवा असून किती महत्वाची आहे व साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याआधी आपण गुरुमाऊली या चॅनेलवर नवीन असाल तर गुरुमाऊली या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती. तर मंडळी, पंचमहायज्ञ म्हणजे तरी काय? पंच म्हणजे 5, महायज्ञ म्हणजेच ही वरवर जरी साधी सेवा वाटत असली तरी ही अतिउच्च कोटीची सेवा आहे, म्हणूनच त्यास महायज्ञ असेही म्हणतात. तर मंडळी, पंचमहायज्ञ आपण दररोज का करायचा ह्याबद्दल जाणून घेऊया. तर मित्रांनो, हिंदू धर्मानुसार पंचमहायज्ञ खूप महत्वाचा आहे. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीला किंवा कुटुंबियांना दररोज पंचमहायज्ञ करण्यास सांगितलं आहे. नियमितपणे या 5 यज्ञाचे पालन केल्याने आयुष्यात आनंद, भरभराट, सुख, शांती मिळते. तसेच माणसाचे जीवन, कुटुंब, समाज शुद्ध, पुण्यवान आणि आनंदी राहतो. तसेच पंचमहायज्ञाचे काय महत्व आहे? प्रत्येक कुटुंबियांना दुःख व असाध्य आजारांनी ग्रासले आहे, कारण त्या कुटुंबियांमध्ये पंचमहायज्ञ होत नाही. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्राप्ती हा मानवी जीवनाचा हेतू आहे. या चौघांची प्राप्ती तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण पंचमहायज्ञ वैदिक पद्धतीने नित्य होते. तर मित्रांनो, प्रत्येक माणसाला 5 प्रकारची ऋणे असतात. जन्माला आल्यानंतर तो जीवात्मा 5 ऋणे म्हणजेच कर्ज घेऊन जन्म घेतो आणि घेतलेल्या जन्मात या 5 ऋणांपासून मुक्तता करून घ्यायची असते. तरी 5 ऋणे कोणती आहेत? तर देव ऋण, ऋषी ऋण, पितृ ऋण, मनुष्य ऋण, भूत ऋण. या 5 ऋणांपासून मुक्त होण्यासाठी पंचमहायज्ञ करायचा असतो. कुटुंबातील कोणीही स्त्री, पुरुष किंवा मुले यांनी सर्व कुटुंबियांसाठी हा कार्यक्रम केला तरी चालतो. तर मंडळी, आता आपण एक एक यज्ञ कसा करायचा ते आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. देवयज्ञ. रोज सकाळी 1 चमचा शुद्ध गायीचे तूप अग्नीत टाकावे किंवा ज्यावेळी जवळ अग्नी असेल तर चतकोर कागदावर गायीच्या तुपाचे बोट त्या कागदाला लावून तो कागद पवित्र ठिकाणी पेटून द्यावा व आपल्या पूज्य देवतेचे स्मरण करावे. ऋषी यज्ञ. दररोज न चुकता 1 घासभर किंवा हाता एवढी चपाती किंवा भाकरी किंवा काही असेल ते गायीला द्यावे. पितृयज्ञ. रोज एक घासभर अन्न दुपारी 12 नंतर केव्हाही कावळ्याला द्यावे. घरावर, टेरेसवर, बाल्कनीत, खिडकीत जिथे कावळे येऊ शकतात अशा ठिकाणी काढून ठेवावा व वर्षभरातील पितरांची सणे यथाशक्ती करावी. मनुष्य यज्ञ. शक्यतो साधू, संत, महात्म्य, परोपकारी स्त्री, पुरुष यांना अन्न किंवा फराळ द्यावे. तसं न जमल्यास भूक लागलेल्याला अन्न व तहान लागलेल्याला पाणी द्यावे. लहान मुलांना गोळ्या, बिस्किट, चॉकलेट देऊन संतुष्ट करावे. भूतयज्ञ. तर दररोज न चुकता भिंतीच्या कडेला चिमूटभर साखर मुंग्यांसाठी टाकावी. हा झाला भूतयज्ञ. हा यज्ञ खूप महत्वाचा आहे. तर मंडळी, ऋण, वैर्य, हत्या, पाप इत्यादी दोषांचा परिहार करण्यासाठी, वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष घालवण्यासाठी, कुटुंबातील सुख, शांती, समृद्धीसाठी, आनंदी राहण्यासाठी, भरभराटीसाठी, आपण जन्मजात घेऊन आलेल्या कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी पंचमहायज्ञ नक्की करा. तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट मध्ये नक्की कळवा. आम्ही तुम्हाला प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू. झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. श्री स्वामी समर्थ.